नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने. मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शेडची दिवसाची सुरुवात आपण कशा प्रकारे करतो, सकाळी कोणती कामे करतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर उठल्याबरोबर आपण सर्वात आधी शेडचे जे काय आपण पडदे बांधलेले आहेत ते सर्वात आधी वर करून घेतो. तर याचे कारण असे आहे की सकाळचा सूर्यप्रकाश पिल्लांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो व त्यानंतर ताजी हवा किंवा ताजे वातावरण त्यांना मिळते. तर तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी आपण शेडचे पडदे वर करून घेतले. त्यानंतर आपण जे काय आपल्या शेडवरती आपण लावलेले पाण्याचे भांडे आहेत ते स्वच्छ करून घेतो. कारण रात्रभर किंवा काल दिवसभरात जे काय आपले पाण्याचे भांडे घाण झालेले आहे त्यामध्ये पिल्लांची विष्ठा पडलेली असते, तर ते आपण स्वच्छ करून घेतो. तर तुम्ही पाहू शकता आपण पाण्याचे भांडे कशा प्रकारे स्वच्छ केले आहेत, जेणेकरून त्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल व पिल्ले निरोगी राहतील. त्यानंतर आपण पाण्याचे भांडे स्वच्छ केल्यानंतर पिल्लांना आपण खायला खाद्य टाकले आहे. कारण सध्या पावसाळी सुरुवात जरी झाली असली तरी गरमी खूप आहे. आपण पिल्लांना फक्त 2 वेळेस खाद्य खायला घालतो, एक सकाळच्या वेळेस घालतो. हे टाकलेले खाद्य पिल्ले दिवसभर खातात व त्यानंतर आपण सांजेवरच्या वेळेस सायंकाळी पिल्लांना एकदा खाद्य खायला टाकतो. एकतर सध्या गरमीचे प्रमाण जास्त आहे, वातावरणामध्ये हीट खूप आहे, त्यामुळे आपण दुपारच्या वेळेस पिल्लांना खाद्य खायला टाकत नाही. पण आपण दिवसातून पाण्याचे जे काही भांडे आहेत ते 2-3 वेळेस स्वच्छ करून घेतो, जेणेकरून पिल्लांची जी काही हेल्थ आहे किंवा पिल्ले निरोगी राहण्यास खूप मदत मिळते. हे आपण शेडमध्ये इळू लावले आहे जेणेकरून पिल्ले रात्रभर यावर बसतील. तर इळू शेडमध्ये का लावतात, तर एक गावरान कोंबड्याचे गुणधर्मच असा आहे की गावरान कोंबडी कधीही खाली बसत नाही, तर ती उंचावरच बसते. त्यामुळे आपण अशा प्रकारचे शेडमध्ये इळू लावले आहेत. तर तुम्ही पाहू शकता सकाळचे एकदम फ्रेश वातावरणामध्ये पिल्ले कशा प्रकारे खाद्य खात आहेत. तर तुम्हीही तुमच्या शेडच्या नियोजनामध्ये जर काय चुकीचे काय होत असेल तर बदल करून घ्यावे, जेणेकरून आपले काय पिल्ले आहेत किंवा आपल्या शेडमध्ये जे काय लॉस होणार आहे तो होणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या शेडचे नियोजन केलेले आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी किंवा गावरान कुक्कुटपालनामधल्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज आपले व्हिडिओ येत जातील, अपडेट्स येत जातील. तर सबस्क्राईब केल्याने तुम्हाला आपले काय नवीन अपडेट्स आहेत ते मिळत जातील, जेणेकरून तुमच्या कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला खूप मदत होईल. धन्यवाद.